नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। 34 साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग आपल्याला दाखवायचं आहे। तर त्या ताईंनी मला ही मापे लिहून दिलेली आहेत पहा। उंची आहे 13.5, छाती 34 आहे, म्हणजे त्याचा चौथा भाग होतो 8.5। परत कंबर 32 आहे, पुढचा गळा मी 6 घेतलाय, मागचा 10 आणि मुंडा घेर 7.25 आहे। कटोरी 34 साईजसाठी आपण 5 इंचाची कटोरी ठेवणार आहे। बाही आहे 10 आणि दंड घेर आहे 11.5। तर बाही कटिंगचे व्हिडिओ पहा, आपल्या चॅनलवरती भरपूर आहेत, तर तिथे तुम्ही जाऊन डिटेलमध्ये सर्व आहेत। मुंडा घेरानुसार किंवा तुम्ही छातीनुसार बाहीचं कटिंग करा। तर मी सर्व प्रकारचे व्हिडिओ बाहीचे टाकलेले आहेत। आपल्या चॅनलवर सेपरेट प्लेलिस्ट सुद्धा आहे। तर या इथे तुम्ही सर्व मापे पाहू शकता, यानुसार आपण कटिंग करूया। तर या इथे पहा कंबर आणि छाती यामध्ये जास्त फरक नाहीये। कमरेचा चौथा भाग येणार आहे या इथे 8 इंच आणि छातीचा चौथा भाग 8.5 इंच। तर यामध्ये आपला जास्त फरक नाहीये। तर ही पहा, मी तुम्हाला या इथे एकदम परफेक्ट याचं कटिंग दाखवणार आहे। तर उंची आहे 13.5। आता डीप नेक आहे। डीप नेक मध्ये शोल्डर आपण 5 इंच घ्यायचं आहे आणि मुंडा 5.5 इंच घेणार आहे। परत आपण जर मुंडा कमी जास्त काही झाला या घेरानुसार तर तो आपण कमी जास्त करायचा आहे परत। तर उंची 13.5 आहे, त्यामध्ये 1 इंच मी मिक्स करून 14.5 इंचावरती उंचीचं मार्किंग करणार आहे। या इथे पहा, असं 14.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। आता इथे ही एक लाईन ओढून घेऊया। शोल्डर, डीप गळा 8च्या पुढे जेव्हा तुम्ही गळा वापराल, म्हणजे असेल तुमचा किंवा कस्टमरचा, तर या इथे 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे। इथेही मी 5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। परत मुंडेची उंची मी घेणार आहे 5.5 इंच आणि इथे एक ही मुंडेची लाईन जी आहे ती ओढून घेऊया। तर आता आपण मुंडा किती घेतला? 5.5। या ताईंनी मला खूप खूप कमेंट केलेले आहेत त्यांनी, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे पहा। आणि आपल्या पूर्ण फॅमिलीसाठी उपयोगी आहे। या इथे पहा, मी 8.5 इंचावरती मार्किंग करणार आहे, छातीचा चौथा भाग। परत इथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन, 8.5 इंच छातीचा चौथा भाग प्लस या इथे हे 1.5 इंच। आता कमरेचा चौथा भाग करायचा आहे 8 इंच, त्यामध्ये आपल्याला टक्ससाठी 1 इंच मिक्स करायचं आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता या इथे काय होणार आहे, आपण कायम कटिंग करतो त्यावेळेस हे असं तिरकं आतमध्ये मार्किंग येतं आपलं हे। तर हे कमरेचा भाग जास्त असल्यामुळे हे आता थोडं आपलं असं तिरकं होत आहे। तर पहा, या इथे काही टेन्शन घ्यायची गरज नाही। जेव्हा आपण इथे टक्स देऊ इथे असा, तेव्हा टक्स दिल्यानंतर पहा हे बरोबर एकदम होणार आहे। तर त्यासाठी काही घाबरून जायची गरज नाही। कंबरमध्ये आणि छातीमध्ये जास्त फरक नाही, तर कटिंग कसं करायचं। तर या इथे पहा, आता आपण मुंडा मी घेणार आहे। पुढच्या मुंड्याचा घेर देण्यासाठी आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। इथे मी नेहमी सांगत असते 1/2 इंच आणि इथेही 1/2 इंच। आता हा जो मुंडा आहे त्याचा मी मध्य करणार आहे। मध्य केल्यानंतर आतमध्ये आपल्याला इकडे 2 रेषा फक्त या इथे असं मार्किंग करायचं आहे। आता मुंड्याला आकार पहा अगदी व्यवस्थित देऊन घ्यायचे, म्हणजे तुम्हाला जो मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतो तो येणार नाही। या पद्धतीने पहा, या पॉईंटवरती मी आणून हा जो राऊंड आहे तो मिळवलेला आहे। इथे आणि इथून पहा असं आपल्याला खाली जायचं आहे या 1/2 इंचाच्या पॉईंटवरती। या पद्धतीने तुम्ही जर आकार दिले तर मुंड्यामध्ये
काहीही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. आता पुढचा मुंड्याचा जो आकार आहे तो इथं आपण 1/2 इंच घेतला, तर ते पहा अशा पद्धतीने ड्रॉ करायचं आणि हा पॉईंट आहे तो अशा पद्धतीने मिळवून घ्यायचा. इथे हा पॉईंट मिळवला, या इथे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला मुंड्याचे आकार देऊन दाखवले. आता गळ्याची रुंदी फक्त मी या इथे 2 इंच घेणार आहे. या इथे शोल्डर पट्टी मोजायची. जर तुम्हाला या इथे शोल्डर पट्टी कमी हवी असेल तर काय करायचं, इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच सोडायचं आणि मध्ये जी पट्टी राहील ते पाहायचं आहे. पुढचा गळा आहे 6, त्यामध्ये आपण अर्धा इंच मिक्स करून 6.5 वरती मार्किंग करायचं आहे. इथे 2.5 इंच मार्किंग केलं आणि हा बॉक्स बनवून घेऊन गळ्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे पहा आम्ही चौकोन तयार केला आणि या इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा. जर तुम्हाला गळ्याला गोल आकार व्यवस्थित जमत नसेल तर काय करायचं आहे, इथून 0.75 घ्यायचं आणि गळ्याला आकार द्यायचा. एकदम छान असा आकार येतो. आता क्रॉस पट्टी. आता मी मागील एका व्हिडिओमध्ये तुम्हाला क्रॉस पट्टीचं मार्किंग सांगितलं की इथून असं नाही का, तुम्हाला मार्किंग सांगितलं मी किती वरती करायचं, छातीच्या उंचीनुसार मी मार्किंग सांगितलेलं. तर काही मैत्रिणींना अजूनही प्रश्न आहे, तर या प्रकारे मार्किंग केलं तर क्रॉस पट्टी कमी तर पडणार नाही ना, किंवा त्याची उंची जास्त होईल का. जर तुम्हाला असं वाटत असेल की क्रॉस पट्टीची आपल्या उंची जास्त होते आणि तुम्हाला जर एखादा ब्लाऊज परफेक्ट बसत असेल आणि त्याचप्रमाणे जर तुम्हाला क्रॉस पट्टीची उंची हवी असेल तर कसं कट करायचं. आता हा कस्टमरचा ब्लाऊज आहे आणि हा 30 साईजचा आहे. तर पहा मी फक्त तुम्हाला इथे क्रॉस पट्टी मोजून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला क्रॉस पट्टीचं मार्किंग कसं करायचं आहे हे फक्त समजेल. मी हे मार्किंग इथे दाखवणार नाही, कारण हे 34 साईजचं ब्लाऊज आहे आणि हे 30चं आहे. फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगत आहे. पहा आता ही हुक पट्टी आहे पहा इथे. तर ही जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला मोजायची आहे. किती आलेली आहे, 2.25 इंच. तर यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायचं, 3.25 इंच. आता इथलं जे शिलाई मार्जिन आहे, इथे जे स्टिच केलेले आहे पहा, ते आपण कपड्यावरती अर्धा इंच वाढवतो क्रॉस पट्टी खालून. आणि आता ही 2.25 भरली, तर आपल्याला पेपरवरती फक्त इथलं मार्जिन वाढवायचं आहे अर्धा इंच. म्हणजे तुम्ही आता ही 2.25 भरली, तर आपण इथे पहा मी काय सांगत आहे, आपण क्रॉस पट्टी आता इथे पूर्ण उंची आपण 1 इंच घेतली, तर पुढील भागासाठी 1.5 इंच एक्स्ट्रा लागतं. तर आपण इथे 1 इंच घेतलेलं आहे. तर अर्धा इंच जे खाली शिलाई मार्जिन लागणार आहे क्रॉस पट्टीला इथे, ते आपण कपड्यावरती वाढवणार. आता इथे हे 2.25 आलेलं आहे, तर इथे ही जी पट्टी जोडण्यासाठी जे शिलाई मार्जिन लागणार आहे ते आपण आता इथे वाढवायचं. म्हणजे इथे 2.25 आली, तर अर्धा इंच मिक्स करून इथे असं 3.25 इंचावरती मार्किंग करायचं. म्हणजे तुमचा जसा ब्लाऊज आहे त्याप्रमाणे तुमचा ब्लाऊज तयार होईल. तर क्रॉस पट्टीचंही तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल. तर आता या इथे मी पहा 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. इथेही मी 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहे. मी नेहमी कटिंग करताना क्रॉस पट्टी पण मोजते, जेणेकरून जसा आहे असा कस्टमरचा ब्लाऊज तयार होईल आणि कस्टमरला काहीही प्रॉब्लेम येऊ नये. इथून 1/2 इंच घेणार आहे. 1/2 इंच घेतल्यानंतर आपण क्रॉस पट्टीला या पद्धतीने आकार देऊन घेऊया. आता कटोरी पण पहा, कटोरी काही कस्टमरला मोठी लागते, काहींना छोटी लागते. तर काय करायचं आहे, प्रत्येक साईजमध्ये मी सोल्युशन सांगत आहे तुम्हाला, एकाच साईजसाठी नाही, सर्व ब्लाऊजसाठी. इथून ही कटोरी किती आहे ही मोज. इथे ही 5.25 इंच कटोरी आलेली आहे. इथे पहा ही बरोबर 5.25 इंच कटोरी आली. तर आहे असं हे मार्किंग आता तुम्ही पेपरवरती टाकायचं. तर या इथे आपण 34 साईजसाठी 32, 34, 36 मध्ये सुद्धा 5 इंचाची कटोरी चालते. तर या इथे मी 5 इंच मार्किंग करून घेतलं. तर तुम्हाला हे मी या इथे कटोरीचं सुद्धा मार्किंग कसं घ्यायचं हे सांगितलं. इथून अजून एकदा मी 5 इंचावरती मार्किंग केलं. इथून ही सरळ लाईन ओढून घ्यायची.
1 इंचाचा पॉईंट इथून खाली गळ्यापासून वरती असं 1 इंचाचा पॉईंट द्यायचा आणि ही तिरकी लाईन अशी ओढून घ्यायची। ही तिरकी लाईन फक्त कटोरीला आकार व्यवस्थित येण्यासाठी आहे। तर या इथे पहा कटोरीला आकार किती एकदम छान असा आला आणि इथं जे गॅप आहे तेही भरपूर राहिलेलं आहे। अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा कटोरीला आकार देता त्यावेळेस हे जे अंतर आहे ते खूप राहतं पहा या इथे। तर या पद्धतीने हे पुढचं ड्राफ्टिंग झालेलं आहे। तर आता आपण हे कटिंग करून घेऊया। तर इथे पहा हे अडीच, इथून खाली अडीच आहे, इथे ही अडीच आहे, इथे पाऊण 0.75 आहे। कटोरी मी 5 इंच घेतली, गळा 6 इंच आहे, अर्धा इंच मिक्स करायचा आहे। तर या पद्धतीने तुम्हीही मार्किंग करा आणि ब्लाउज कटिंग करून स्टिच करून पहा, एकदम परफेक्ट बसतो। आधी पाठीमागचा जो आकार आहे तो कट करायचा। आता हे दोन्ही जे भाग आहेत ते सेपरेट करून घेऊ आपण आधी। तर आता हे मी सेपरेट करून घेत आहे पहा या पद्धतीने। आता हे सेपरेट झाले। आता इथे 2 इंच गळा रुंदी, इथून 10.5 वरती मी मार्किंग केलं कारण मी गळा 10 घेतलेला आहे। तर अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन मध्ये जातं। इथे मात्र अडीचच घ्यायचं आहे पहा, जास्त ब्रॉड करायचं नाही, साईज छोटी आहे। जेवढं तुम्ही ब्रॉड कराल तेवढा गळा इथून पसरेल आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस जास्त असतात। आणि पहा या इथे मी शोल्डर या इथे डाऊन करून दाखवले नाहीत इथे गळ्याकडे, पण तुम्ही स्टिच करताना मात्र हे शोल्डर डाऊन करा। जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर आधीच तुम्ही पेपर कटिंग करताना अशा पद्धतीने थोडंसं डाऊन करून कट करून घ्या। ते टक्स 4 इंचावरती घेतला आणि उंचीलाही मी 4 इंच टक्स घेणार आहे। आता आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे, तर दोन्हीकडे ते अर्धा इंच मार्किंग करून इथे अशा पद्धतीने टक्स द्यायचा। आता हा डीप नेक आहे आणि इथे टक्स दिल्यानंतर जो भाग तिरका होतो तो होऊ नये आणि या इथे चुने येऊ नयेत म्हणून पहा अशा पद्धतीने इथे थोडं अर्धा इंच मार्किंग करायचं आणि अशी तिरकी लाईन ओढून हे जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। त्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही बॅक पार्टमध्ये। तर अशा पद्धतीने हा बॅक पार्ट आपला तयार झाला। आता यामध्ये हे कट करून काढूया। तर आता या इथे पहा ही जी क्रॉस पट्टी आहे योगायोगाने आपल्या इथे थोडंसं शिल्लक राहिलेलं अर्धा इंच, तर हे तुम्ही आता आहे असं ठेवलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला कपड्यावरती वाढवायची गरज पडणार नाही। जर आपण इथून कट केलं तर आपल्याला कपड्यावरती वाढवायचं आहे, तर इथे एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते आलेलं आहे अर्धा इंच, त्यामुळे ही मी क्रॉस पट्टी आहे अशी ठेवणार आहे। ही मूळ कटोरी। आता इथून हा जो आकार आहे तो अगदी व्यवस्थित असा कट करून काढायचा आहे पहा। या पद्धतीने। तर आता हा पार्ट वाढवायची गरज नाही आणि हा पार्टही कुठेही वाढवायचा नाही, उलट इथे आपल्याला कट करायचा आहे। बॅक पार्टमध्ये आपण एका साईडला खालच्या साईडून कट केलं, तर इथेही आपल्याला याच पद्धतीने असं थोडंसं तिरकं कट करायचं आहे, म्हणजे याने काय होईल पाठीमागचा आणि पुढचा भाग जो आहे तो कमी जास्त होणार नाही, तुमचा बरोबर येईल। आता मूळ कटोरी जी आहे ते आपण वाढवून घेऊया।
आता या इथे ही जी मूळ कटोरी आहे ती आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे पहा. आता ही वाढवायची कशी आणि टक्स किती वरती द्यायचा हे पहा. इथे आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे, इथे अर्धा, इथे पाव इंच, इथे अर्धा इंच वाढवायचं आहे. आता ही लहान साईज आहे तर 1.25 इंचानेच ही कटोरी आपण वाढवून घेऊया. आणि इथेही 1.25 इंच. आता हे जे वाढवलेलं आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे. सरळ सरळ असा टेप ठेवायचा आणि अशा प्रकारे मध्य करून घ्यायचा. इथेही पहा मी 1.25 इंच वाढवणार आहे. आता तुम्हाला जर कटोरीला आकार व्यवस्थित जमत नसतील तर पहा इथे अर्धा आहे, अजून एकदा अर्धावरती पॉईंट द्या, परत एक 1.25 इंचावरती पॉईंट द्या आणि अजून 1 इंचावरती. आणि इथून आता पहा तुम्ही कटोरीला आकार द्या तर एकदम परफेक्ट असा आकार जमतो, कुठेही आकार बिघडत नाही. आता ही जी हुकलूक पट्टी आहे तोही पॉईंट जोडून घेतला. इथे 1.25 इंच वरती जायचं, हे जोडून घ्यायचं. आता पहा हे जे आपण थोडंसं वरती आलेलं आहे ते का, हे अंतर मोजा 4.5. पहा मी थोडासा पॉईंट वरती घेतल्यामुळे इथे हे 4.5 इंच आलेलं आहे, नाहीतर 4.25 इंच हे भरलं असतं माप पुढचं आणि कटोरी परत फुडून वाढली असती. त्यासाठी पहा हे मी थोडंसं तिरकं घेते. आता इथेही मी थोडंसं 1.25 इंच वरती घेतलेलं आहे. तर पहा इथं जो आकार आहे त्या आकारावरती असा आकार व्यवस्थित ठेवायचा. पहा इथे हा पॉईंट इथे आला. इथून कटोरी फक्त आपल्याला 1.25 इंच 0.75 एवढीच एक्स्ट्रा पाहिजे. जर 1 इंच किंवा 1.25 इंच झाली तर ती खूप मोठी होईल. परत आपण ते कट करून काढणार, परत इथून एका साईडून कटोरी वाढणार, हे प्रॉब्लेम तयार होतात. त्यासाठी पहा या पद्धतीने आपल्याला थोडंसं 1.25 इंच वरती जायचं. आता इथे पहा बरोबर इथून अंतर पहा 0.75 बरोबर आपली कटोरी एक्स्ट्रा आहे. 1.25 इंचच कटोरी आपली एक्स्ट्रा आली पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण कटोरी जोडतो तेव्हा कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही. तर तुम्ही या छोट्या छोट्या बारीक सारी गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेऊन तुम्ही काळजीपूर्वक जर कटिंग केलं तर तुमचं कटोरी ब्लाऊज जे आहे ते अजिबात बिघडणार नाही, एकदम परफेक्ट येणार आहे. मी ज्या काही तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगत आहे त्या तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही परफेक्ट कटिंग करायला शिका. आता टक्स किती द्यायचा आणि कसा द्यायचा तर पहा इथे टोकावरती टोक ठेवायचं, कटोरीचा मध्य करायचा. आता इथे काही कमी जास्त आहे का बघायचं. तर आता आपण इथे बरोबर मार्किंग झालेलं होतं, त्यामुळे या इथे काही कमी जास्त झालं नाही. जर कधी चुकून कमी जास्त झालं तर ते असं पेपरवरतीच आधी दुमडायची अशी कटोरी, जे काही एक्स्ट्रा असेल ते आत्ताच कट करून काढायचं. टक्स कसा द्यायचा पहा, इथे आपल्याला जेवढं शिलाईला लागतं तेवढं, परत इथून कटोरी आपण किती घेतली मूळ 5, तर त्याचा मध्य किती होतो 2.5, तर इथे 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. राहिला किती पहा टक्स बरोबर 1.25 इंच राहिलेला आहे, कारण आपण 1.25 इंचानेच कटोरी वाढवलेली आहे. जर अजून तुम्हाला पफ जास्त हवा असेल तर तुम्ही इथे 1.5 इंच टक्स घेऊ शकता. आणि उंचीला 2.5 इंच, साईज छोटी आहे, उंचीला तुम्ही 2.5 इंच टक्स घ्या, बरोबर तुमची कटोरी बसणार आहे. आता 1.25 इंच आणि 2.5 इंच आहे. तर पहा कटोरीचा पफ या इथे मी तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने ही कटोरी तयार होते. लहान साईजमध्ये जास्त टोक येऊन चालत नाही, कारण फक्त ती पोकळच कटोरी होते, जास्त पफ लागत नाहीत छोट्या साईजमध्ये.
तर या इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला हे 34 साईजचं जे कटिंग आहे ते एकदम परफेक्ट असं दाखवलेलं आहे. तुम्हीही या पद्धतीने कटिंग करा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.